गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बनवतो आहे झटपट अशी मुगाची भाजी, रस्सा भाजी. पण असं होतं की ऑफिसमधनं आल्या आल्या पटकन काही नसतं भाजीसाठी, तर आपण जे मूग असतात ते सुद्धा आपण वापरू शकतो, रॉ मूग. तर त्याची आज मी तुम्हाला भाजी करून दाखवते. 2 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे, ते असे बारीक चिरून घ्यायचे. टोमॅटो चिरून घ्यायचा, बटाटा चिरून घ्यायचा. एक घेतलं. हे 4 माणसांसाठी पुरतं. 2 चमचे मी तेल ओतले. आपण ही भाजी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत. तर 2 चमचे आता मी तेल घेतलं आहे. तेलामध्ये मोहरी, जिरं याची फोडणी द्यायची आहे. मोहरी जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आणि हिंग घालायचं. एकदम पटकन होते. आपण जे कच्चे मूग असतात ते न भिजवता आपल्याला ही भाजी करता येते. तर ते मार्केटमधनं आणून फक्त एक 15-20 मिनटासाठी पाण्यामध्ये घालून ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपण हे वापरायचे ह्या भाजीसाठी. तर आता मी बघा तुम्ही, मी ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा चांगला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पूर्ण कांदा घालून घेतला आहे मी ह्याच्यामध्ये आणि आता तो मऊ होईपर्यंत आपण चांगला परतून घेऊया. परतताना त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे, जे मी आता इथे नाही घातलं आहे. पण मीठ घातलं तर कांदा लगेच शिजतो. हा चांगला आपण मऊसर परतून घेऊया. त्याच्यात थोडंसं मीठ चवीपुरतं. अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. हे जरी आपण कुकरला करत असो तरी कांद्याचा जो कच्चटपणा आहे तो निघून जातो. आता ह्याच्यात आपण जे बारीक एकदम नाही करायचे, मध्यम पीस असतील असे टोमॅटो चिरायचे आहेत आणि ते ह्याच्यामध्ये घालायचे. टोमॅटो पूर्ण मॅश होईपर्यंत आपण परतून घ्यायचे. मी ह्याच्यात आता थोडंसं हिंग घातलं आहे, कारण का आपण अगदी कच्चे मूग घेतले आहेत, जे भिजवलेले नाही आहेत, तर ते बाधून आहेत, म्हणून आपण त्याच्यात थोडं हिंग घातलं आहे. चवीप्रमाणे हळद घ्यायची आहे, एक अर्धा चमचा. हे मी लाल तिखट घातलं आहे, जे माझ्याकडे आहे. थोडं जास्त तिखट आहे, भले त्याचा कलर नसला तरी पण ते थोडं जास्त तिखट आहे. तर चवीप्रमाणे तुमच्या तिखटीच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचे. आणि जो नंतर मी मसाला घातला आहे तो लाल, फक्त कलरचा मसाला आहे. तर हे बघा, आता मी इथे हे पूर्ण शिजवून घेतलं आहे. त्याला चांगलं छान तेल सुटलं आहे साईडनी. ह्याच्यात माझ्याकडे जे कांदा खोबऱ्याचं जे वाटण होतं ते मी थोडं घातलं, कारण का आपण ही मुगाची चांगली रस्सा भाजी करतो आणि ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते. तर ही आता वाटण घालून मी शिजवून घेतलं आहे. वाटणाला पण साईडनी बघाल तर तेल सुटलेलं आहे. आता याच्यात आपण बटाट्याच्या फोडी घालू आणि हे चांगलं परतवून घेऊ. एकच बटाटा घ्यायचा आहे, जास्त नाही. जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. तर बघाल आता मी ह्याच्यामध्ये ते जे मूग थोडा एक 15-20 मिनटं फक्त पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये तुम्ही ठेवून द्या. ते उघडले जातात आणि ते मऊ पण होतात. तर हे मी मूग आता त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे पूर्ण आता आपण एकजीव करून मिक्स करून घेऊ. तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं गरम पाणी घालू शकता रस्सासाठी, किंवा तुम्ही साधंही पाणी घालू शकता. तर आता मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि मग आपण ह्याचा कुकर लावून बंद करून चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 4 ते 5 शिट्ट्यानंतर आपली मुगाची रस्सा भाजी तयार. आणि